आरोग्यासाठी सुपर फूड असणारी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कारण एका वयानंतर प्रत्येकजण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी करत असतो. अशा वेळेस बाजारात भेटणाऱ्या महागड्या क्रीम्स आणि तेलाचा वापर आपण करतो. कारण हवा तो रिझल्ट आपल्याला लवकर पाहिजे असतो. पण एवढं करून देखील रिझल्ट काही भेटत नाही. अशा वेळेस आपण घरात असणाऱ्या एका बहुगुणी पदार्थांची काळजीपूर्वक सेवन केलं तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये आणि केसामध्येच नाही तर संपूर्ण शरीराला दीर्घकाळापर्यंत योग्य रिझल्ट भेटेल. तेही फक्त 50 ते 100 रुपयांच्या आतमध्ये. तर मंडळी, मी बोलत आहे आपल्या बहुगुणी जवसबद्दल, म्हणजेच फ्लॅक्सीड्स किंवा अळशीच्या बिया असे देखील याला म्हटलं जातं. पूर्वी ताटामध्ये आवर्जून चटणी वाढली जायची, त्यामुळे आपले आरोग्य चांगले होते. कारण यामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि ते आपण न खाल्ल्यामुळे आपल्याला या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या तब्येतींच्या तक्रारी सुरू होतात. तर आज आपण अशीच एक बहुगुणी चटणी या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी आपण जवस घेतलेला आहे आणि गॅसवरती आता मध्यम आचेवरती आपल्याला याला एकसारखं हलवत या पद्धतीनं एक 10 ते 15 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. जवस हे थोडेसे हलके असतात, त्यामुळे ते लवकर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅसची फ्लेम तुम्ही जास्त वाढवू नका. तर या ठिकाणी एकसारखं हलवत आपण एक जवस छान असे भाजून घेऊयात. जवस भाजले की ते या पद्धतीनं असं उडायला लागतात. आता गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि त्यामध्ये आता आपण थोडासा कढीपत्ता देखील टाकून घेऊयात. कढीपत्ता देखील केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. यासोबतच मी थोड्याशा सुक्या लाल मिरच्या देखील यामध्ये टाकलेल्या आहेत. एक 2 मिनटं आपण परत याला छान असं भाजून घेऊयात. यामध्येच तुम्ही थोडेसे तीळ देखील टाकू शकता किंवा फुटाण्याची डाळ देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्याने देखील चटणीला छान असा स्वाद येतो. पण यामध्ये मी फक्त जवसच वापरलेला आहे. तर जवस भाजल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि हलकंसं याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आता आपण याची चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. मी यामध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ देखील ॲड करूया. यामध्येच थोडासा लसूण देखील मी टाकलेला आहे. जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही टाकला तरी चालेल. यानंतर मिक्सरवरती प्लस मोडवरती थोडीशी या पद्धतीनं अशी जाडसर आपण याची भरड काढून घेतलेली आहे. तर तयार झालेली आहे आपली झटपट अशी बहुगुणी जवसाची चटणी. तुम्ही याला चपातीसोबत, भातासोबत आरामात खाऊ शकता. एकदम चवीला मस्त आणि आरोग्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे. तर अशी ही बहुगुणी चटणी तुम्ही देखील नक्की बनवून ठेवा. जवळजवळ 1 ते 2 महिने ही फ्रीजशिवाय आरामात टिकते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.